हॅलो एव्हरीवन, आज आपण SY.BCom सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर आहे फर्स्ट होल्डिंग कंपनी अकाउंट्स, इलिस्ट्रेशन नंबर 10, पेज नंबर 1.39 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण बॅलन्स शीट किंवा क्वेश्चन रीड करून घेऊया. The balance sheet of two companies Y Limited and C Limited as at the 31st March 2020 is as follows. तर आपल्याला एक बॅलन्स शीट दिलेली आहे दोन कंपनींची A आणि C ची. तर सर्वात प्रथम बघा, इथं आपल्याला असं सांगितलेलं आहे की दोन कंपनीज आहेत आणि त्यांची बॅलन्स शीट दिली. कुणी कुणाला ॲक्वायर केलं असं इथं काही लिहिलेलं नाही आहे. लायबिलिटी साईडला सांगितलेलं आहे शेअर कॅपिटल आहे इश्यूड, सबस्क्राईब अँड पेड ऑफ कॅपिटल इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. एचं कॅपिटल दिले, सीचं कॅपिटल दिले. जर्नल रिझर्व आहे ॲज ऑन 1 एप्रिल 2019 आणि प्रॉफिट अँड लॉस दिला आहे तो पण 1 एप्रिल 2019चा आहे. आणि प्रॉफिट फॉर द इयर म्हणजे ह्या वर्षाचा करंट इयरचा प्रॉफिट आहे 1920चा. एचा पण दिला आहे आणि सीचा पण दिलेला आहे. सन्ड्री क्रेडिटर्स आहेत, बिल्स पेएबल आहे, लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, स्टॉक, सन्ड्री डेटर्स, इन्व्हेस्टमेंट ॲट कॉस्ट इन द शेअर्स ऑफ सी लिमिटेड. म्हणजे सी लिमिटेडमध्ये सी लिमिटेडमध्ये ए लिमिटेडनं इन्व्हेस्ट केलेले आहेत 5 लाख रुपये. ही महत्त्वाची व्हॅल्यू आहे, हे आपण वर्किंग नोटमध्ये घेत असतो. बिल्स रिसिवेबल दिलेला आहे आणि कॅश ॲट बँक. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलं आहे ए लिमिटेड ॲक्वायर्ड 40,000 इक्विटी शेअर्स ऑफ सी लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2019. म्हणजे त्यांनी असं सांगितलं ए लिमिटेडनं ॲक्वायर केलेलं आहे सी लिमिटेडचे 40,000 शेअर्स 1 एप्रिल 2019ला. तर आता ह्याच्यावरनं तुम्हाला कळलं की कोणत्या कंपनीला कधी ॲक्वायर केलेलं आहे. तर आपल्याला एक गोष्ट समजली की ए लिमिटेडला ॲक्वायर केलं आहे, म्हणून मी इथं लिहिलेलं आहे बघा, ए लिमिटेड acquired equity shares of C Limited on 1 एप्रिल 2019. आता आपल्याला इथं बघायचं आहे नंबर ऑफ शेअर्स आहेत 40,000. क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, एक रेशिओ काढायचं आहे सेकंड स्टेटमेंटला. फक्त थोडंसं रीड करून घेऊया. पुढे लिहिलेलं आहे बिल्स रिसिवेबल ऑफ ए लिमिटेड इन्क्लूड 3,000 ॲक्सेप्टेड बाय सी लिमिटेड. म्हणजे इथे इन्क्लूड झालेले आहेत बिल्स रिसिवेबलमध्ये 3,000. ॲक्सेप्टेड म्हणजे ॲक्सेप्ट केलेलं होतं बिल सीनं, असं ते 3,000 रुपये आहेत ते बिल्स रिसिवेबलमध्ये इन्क्लूड झालेले आहेत. तर इथं लक्षात ठेवा बिल्स रिसिवेबलमधून पण आपल्याला ते 3,000 इन्क्लूड झालेले आहेत ते लेस करायचे आहेत, म्हणजे ॲड झाले आहेत ते, तर बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचे आहेत. तसंच इकडे बघायचं आहे बिल्स पेएबलमधून पण आपल्याला लेस करायचे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे जेव्हा ए लिमिटेड बिल्स रिसिवेबल असेल तेव्हा ती बी लिमिटेड बिल्स पेएबल असेल. म्हणजे एक देणार असेल तर एक घेणार असेल. म्हणजे जेव्हा ए लिमिटेड देणारे असेल तर बी लिमिटेड घेणारे असेल, असं क्रॉस कनेक्शन आहे त्यांचं. म्हणून बिल्स रिसिवेबलमधून पण आपल्याला लेस करायचं आहे आणि बिल्स पेएबलमधून पण 3,000 रुपीज लेस करायचे आहेत. दोघांना स्टार करून ठेवा. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स ऑफ ए लिमिटेड इन्क्लूड ₹10,000 ड्यू फ्रॉम सी लिमिटेड. सी लिमिटेडला ड्यू होतं असे जे सन्ड्री डेटर्स होते ते ए लिमिटेडमध्ये ॲड झालेले आहेत. तर ए लिमिटेडचे सन्ड्री डेटर्स आहेत, ह्या सन्ड्री डेटर्समधून पण आपल्याला इन्क्लूड झालेले आहेत 10,000 रुपये. तर इन्क्लूड म्हणजे ॲड झालेले आहेत. हे ॲड झालेले 10,000 रुपीज सन्ड्री डेटर्समधून पण मायनस करायचे आहेत आणि सन्ड्री क्रेडिटर्समधून पण मायनस करायचे आहेत. पुढं सांगितलेलं आहे स्टॉक ऑफ सी लिमिटेड इन्क्लूड गुड्स परचेज फ्रॉम ए लिमिटेड. ए लिमिटेडकडून जो स्टॉक परचेज केलेला होता तो सी लिमिटेडच्या स्टॉकमध्ये इन्क्लूड झालेला आहे फॉर ₹30,000 विच वेअर इनवाइस्ड बाय ए लिमिटेड. इनवाइस म्हणजे सेंड करणे, पाठवला म्हणजे विकला. ए लिमिटेडनं इनवाइस केला म्हणजे ए लिमिटेडनं गुड्स सी लिमिटेडला पाठवला. म्हणजे सी लिमिटेड इज अ बायर कंपनी आणि ए लिमिटेड इज अ सेलर कंपनी. तर ए लिमिटेडनं सेल केला आणि सी लिमिटेडनं बाय केला. ॲट अ प्रॉफिट ऑफ 25% ऑन हा शब्द महत्त्वाचा आहे. मग ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये प्लस होतं तर इथं ऑन दिलं. ऑन म्हणजे वर, 25% प्रॉफिट वर त्यांनी काय केलेलं आहे, हा गुड्स सोल्ड केलेला आहे ए लिमिटेडनं सी लिमिटेडला ॲट द इनवाइस प्राईस. इनवाइस प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईसवर त्यांनी काय केलेलं आहे 25% प्रॉफिट घेऊन ए लिमिटेडनं सी लिमिटेडला गुड्स सेंड केला. प्रिपेअर a consolidated balance sheet of A Limited and its subsidiary C Limited as at
31 मार्च 2020. आपल्याला एक कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची आहे, म्हणून मी लिहिलेलं आहे कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड अँड इट्स सबसिडरी सी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. हे आपलं आन्सर आहे, हे आपलं वर्किंग नोट आहे. बट वर्किंग नोटला पण तुम्हाला मार्क्स आहेत. तर त्यांनी आपल्याला वर्किंग नोट करायला सांगितलेली नाही, पण आपण नेहमी करत चला, कारण वर्किंग नोट केल्याशिवाय तुमचा आन्सर येणार नाही. सर्वात प्रथम लिहायचं कोणी कोणाला ॲक्वायर केलं आणि कोणत्या तारखेला केलं. 1 एप्रिल 2019ला सी लिमिटेडला ए लिमिटेडनं ॲक्वायर केलं. नेक्स्ट ही वर्किंग नोट आहे की किती शेअर्स ॲक्वायर केले. तर इथं लिहायचं आहे शेअर्स ॲक्वायर बाय ए लिमिटेड by A Limited डिवाइड बाय इथं वर लिहायला पाहिजे होतं शेअर्स, बरं असं तर चला, शेअर्स इश्यूड बाय सी लिमिटेड, इश्यूड बाय सी लिमिटेड. आता आपण इथं वर्किंग करूया. आता ॲक्वायर किती शेअर्स केलेत आपल्याला इथं सांगितले बघा, 40,000 क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत. 40,000 शेअर्स ॲक्वायर केले, म्हणून इथं लिहा 40,000 ॲक्वायर केले. आता आपल्याला दुसरी गोष्ट दिलेली नाही की इथं बघायचं आहे की सी लिमिटेडचे शेअर्स किती होते. सी लिमिटेडचे शेअर्स होते 5 लाख. बघा इथं अमाऊंट आहे, म्हणजे अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ इच शेअर करायचं आहे. अमाऊंट होती 5 लाख डिवाइड बाय इच शेअर्स होता 10 रुपयाचा. ह्या झिरोला हा झिरो गेला, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती होते. सी लिमिटेडचे नंबर ऑफ शेअर्स होते 50,000. 50,000 मधले त्यांनी 40,000 ॲक्वायर केलेले आहेत. तर 50,000 हे नंबर ऑफ शेअर्स होते, सीनं इश्यू केलेले होते, म्हणजे विकलेले होते. 50,000 शेअर्स विकले होते, त्यातले 40,000 शेअर्स हे ए लिमिटेडनं खरेदी केलेले आहेत. जे रेशिओ बघा ह्या 4 झिरोला असं करूया आपण, 40,000 डिवाइड बाय 50,000. ह्या 4 झिरोला 4 झिरो कट झाले, म्हणजे 4 डिवाइड बाय 5 किंवा 4/5 हा झाला तुमचा रेशिओ. तर आन्सर आलं याचं 4/5. हा आहे रेशिओ. महत्त्वाचं सेंटेन्सेस आहे हे. त्याच्यानंतर आहे स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. हे पण महत्त्वाचं आहे. आता स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट म्हणजे कंपनी अक्वायर करायच्या अगोदर, म्हणजे विकायच्या अगोदर जी कंपनीनं अक्वायर केलं, कुणी केलं अक्वायर, एनं अक्वायर केलं म्हणजे परचेज केलं, कुणाला सी लिमिटेडला. तर परचेज करायच्या अगोदर सी लिमिटेडकडं किती प्रॉफिट होता तो आपण त्याला आपण कॅपिटल प्रॉफिट म्हणतो. म्हणजे सी लिमिटेडला किती प्रॉफिट झालेला होता अक्वायर करायच्या अगोदर, तर त्याला आपण इथं कोणता कोणता प्रॉफिट आहे तो बघायचा आहे. म्हणजे प्रॉफिट म्हणजे जर्नल रिझर्व पण येतो, प्रॉफिट अँड लॉस पण येतो. तर इथं आपल्याला तारीख दिलेली आहे. आता हे जे वर्किंग आहे ते बी लिमिटेडचं आहे, सॉरी सी लिमिटेडचं आहे वर्किंग कॅपिटल, किंवा सॉरी स्टेटमेंट ऑफ कॅपिटल हे कोणाचं आहे, सी लिमिटेडचं. त्याच्यामध्ये एक येईल जर्नल रिझर्व. ॲक्वायर करायच्या अगोदरचा प्रॉफिट आहे तो येईल 1 एप्रिल 2019चा. ॲक्वायर करायच्या अगोदर किती प्रॉफिट होता, जर्नल रिझर्व होता. तर जर्नल रिझर्व सीचा बघायचा आहे 1 लाख, 1 लाख. सीच्या कॉलममध्ये चुकून सुद्धा एच्या कॉलममधले अमाऊंट घेऊ नका. दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस. क्वेश्चनमध्ये दिलेला आहे बघा तुमच्या बॅलन्स शीटला, प्रॉफिट अँड लॉस ॲक्वायरच्या अगोदरचा 1 एप्रिल 2019चा किती आहे बघा. 2019चा प्रॉफिट आहे 30,000. प्रॉफिट अँड लॉस 30,000, जर्नल रिझर्व
1 लाख म्हणजे टोटल व्हॅल्यू झाली, दुसरं काहीच नाही बघा. 1 एप्रिलचं 2च आहे, 2च असतं. म्हणजे जो प्रॉफिट बघतो आपण, म्हणजे जर्नल रिझर्व म्हणजे जे तो कंपनीला प्रॉफिट होतो त्यातली जी अमाऊंट आपण राखून ठेवतो संकट काळाला, आपल्या संकट काळामध्ये आपण त्याचा यूज करू शकू म्हणून आपण रिझर्व म्हणून साईडला काढून ठेवलेली अमाऊंट असते. ह्या पण प्रॉफिट आहे ना, हा पण प्रॉफिट आहे. हा फक्त सुरक्षित निधी आहे आणि हा आता करंट इयरला त्याला झालेला, त्या कंपनीला झालेला प्रॉफिट आहे. म्हणजे दोन्ही मिळून कंपनीकडे 1,30,000 रुपये शिल्लक आहेत. त्याला आपण म्हणतो कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट. आता हा जो कॅपिटल प्रॉफिट आहे हा काय करायचा आहे, 2 कंपनीला डिवाइड करायचा आहे. म्हणून आपण खाली म्हणू डिव्हिजन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. तर बसेल एवढ्यात कॅपिटल प्रॉफिट. रुपीज आहेत 1,30,000. डिवाइड करायचं आहे आपल्याला दोघांना. इथं येईल ए लिमिटेड आणि इथं येईल सी लिमिटेड. आता आपल्याला 1,30,000 इंटू, तुम्ही रुपीज पण मागं ह्याच्या मागं लिहू शकता. रुपीज 1,30,000 इंटू त्यांचा रेशो आहे 4/5. 4/5 इथे येईल रुपीज 1,30,000 इंटू 1/5. तर 1/5 कसा आला ते पण दाखवते तुम्हाला. बघा इथं आहे 4 मध्ये कुठली तरी एक अमाऊंट आपल्याला नंबर एक ॲड करायचा आहे म्हणजे 5 होईल. हा 5. तर 4 मध्ये 1 ॲड केलं की 5 येतं. 4 + 1 = 5. म्हणजे रेशो लिहिताना कसा लिहिणार तुम्ही, 4 आणि हा 5 आणि हा 1 आणि हा 5. म्हणजे हा 4 इथं, हा 1 इथं, हा 5 खाली. म्हणजे रेशो आला 4/5 आणि 1/5. हा आहे ए लिमिटेडचा आणि आहे सी लिमिटेडचा 1/5. म्हणून मी इथं लिहिलं 1/5. सी लिमिटेडचा रेशो आहे 1/5. कॅल्क्युलेशन करून बघा कॅल्सीवर किती येत आहे. 1,40,000 सॉरी 1,30,000 इंटू 4 डिवाइड बाय 5. 1,04,000 रुपीज. 1,04,000. ही जी अमाऊंट आहे ही गुडविलच्या स्टेटमेंटला लेस होणार आहे. इथं करू आपण 1,30,000 डिवाइड बाय 5 करा. इंटू 1 केलं तर आन्सर तेच येतं. म्हणून इथे येईल रुपीज 26,000. ही जी अमाऊंट आहे ही मायनॉरिटी इंटरेस्टला ॲड होईल. कॅपिटल प्रॉफिट. आता नेक्स्ट स्टेटमेंट आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. 3, 4 रेव्हेन्यू प्रॉफिट. स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. आता रेव्हेन्यू प्रॉफिट आहे हा कंपनी ॲक्वायर केल्यानंतरचा प्रॉफिट. म्हणजे जेव्हा एक लिमिटेडनं सी लिमिटेडला ॲक्वायर केल्यानंतर जो प्रॉफिट झाला तो. म्हणजे इथं बघा दिलेला आहे क्वेश्चनमध्ये प्रॉफिट फॉर द इयर 1920 40,000. हा जो प्रॉफिट आहे तो ॲक्वायर केल्यानंतरचा आहे. म्हणून इथं म्हणू आपण प्रॉफिट अँड लॉस. आता तुम्ही म्हणाल मग जर्नल रिझर्व दिलेला नाही, तो जर्नल रिझर्व 1 एप्रिलचा होता म्हणून आपण 1 एप्रिलचा जर्नल रिझर्व कॅपिटल प्रॉफिटला घेतला. इथं रेव्हेन्यू प्रॉफिटला येणार नाही म्हणून इथे येईल प्रॉफिट अँड लॉस. तारीख येईल 2019 2020. अमाऊंट आहे किती आहे 40,000.
एवढंच होतं. त्याची टोटल आली 40,000च. ह्याला म्हणायचं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट, हा रेव्हेन्यू प्रॉफिट आला 40,000 रुपये. तो 40,000 रुपये आपल्याला डिवाइड करायचा आहे 2 कंपन्यांमध्ये. म्हणून आपण इथं म्हणू डिव्हिजन ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट ₹40,000. याला आपण डिवाइड करणार आहोत 2 कंपन्यांमध्ये. ए लिमिटेड आणि येथील सी लिमिटेड. ₹40,000 इंटू त्यांचा रेशो आहे 4/5 आणि येथील ₹40,000 इंटू 1/5. किती व्हॅल्यू आहे ती बघूया आपण दोघाची पण. 45, 40, 8, 8, 32. मला वाटतं इथं 32,000 येईल. आणि इथं ओरली पण येतं आहे बघा. तुम्हाला करायचं असेल तर कॅल्सीवर करू शकता. 8 पंचे 40 ते 8,000 रुपीज. तर दाखवते तुम्हाला 40,000 इंटू 4 1,60,000 डिवाइड बाय 5 32,000. आणि तसंच इथं आहे 40,000 डिवाइड बाय 5 8,000. तर ही व्हॅल्यू आली 8,000. हे मायनॉरिटी इंटरेस्टला येईल. हे प्लस होईल. आणि हे रेव्हेन्यू प्रॉफिट आहे हा consolidated प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला येईल. आणि जेव्हा कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटमध्ये रेव्हेन्यू प्रॉफिट ॲड होईल. तर हे लक्षात ठेवा. हा काय होणार आहे ॲड होणार आहे हा प्रॉफिट. आणि हे पण ॲड होणार आहे. आणि हे गुडविलची व्हॅल्यू आहे. कॅपिटल प्रॉफिट हा गुडविलच्या स्टेटमेंटला लेस होईल. हा मायनॉरिटी इंटरेस्टच्या स्टेटमेंटला ॲड होईल. तर हे आपण वर्किंग केलं. आता नेक्स्ट वर्किंग नोट नंबर 5 मायनॉरिटी इंटरेस्ट. स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. हे आहे सी लिमिटेड. सी लिमिटेडचा प्रॉफिट. आता सी लिमिटेडचा प्रॉफिट घेताना सर्वात प्रथम बघायचं आहे की त्यांच्याकडे किती शेअर्स शिल्लक राहिलेले होते, त्याची व्हॅल्यू किती आहे, म्हणजे त्यांच्याजवळ आहे किती शेअर्स आहेत. आता मी तुम्हाला इथं वर्किंग नोट करून दाखवलेली होती की त्यांच्याजवळ किती शेअर्स होते. टोटल 50,000 शेअर्स होते. आपण बघितलं होतं मगाशी. इथं पण दाखवलं आहे बघा. 5 लाख शेअर्स, 5 लाख अमाऊंट होती. एक शेअर्स 10चा होता. म्हणजे टोटल शेअर्स त्यांच्याकडे 50,000 होते. त्यातले 40,000 शेअर्स त्यांनी ए लिमिटेडला विकले. म्हणजे टोटल शेअर्स त्यांनी विकले होते किती, तर 50,000 शेअर्स विकले होते. त्यातले 40,000 शेअर्स काय केलं, ए लिमिटेडने घेतले. म्हणजे 10,000 शेअर्स त्यांच्याजवळ अजून आहेत. तर हे 10,000 शेअर्स इंटू एका शेअर्सची व्हॅल्यू आहे 10 रुपीज इंटू ₹10 म्हणजे 1 लाख रुपीज. 1 लाख रुपीज काय आहे, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. नुसतं फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स लिहिलं तरी चालेल. शेअर्स हेल्ड बाय ए लिमिटेड.
ए लिमिटेड 1 लाख रुपीज 1 लाख रुपीज. आता तुम्हाला इथं मी दाखवते. नंबर ऑफ शेअर्स होते 10,000 इंटू रुपीज 10 ईच, असे आले 1 लाख. 10,000 कुठून आले? 50,000 शेअर्स त्यांच्याजवळ होते, त्यातले 50,000 मधले 40,000 शेअर्स ए लिमिटेडने घेतले. 10,000 राहिलेले रिमेनिंग शेअर्स आहेत. त्याच्यामध्ये दुसरं आपल्याला ॲड करायचं आहे कॅपिटल प्रॉफिट. ॲड कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट बघा इथं तुम्हाला दिसतोय. मायनॉरिटी इंटरेस्टला आपल्याला काय करायचं आहे? हा जो 26,000 जो सीचा कॅपिटल प्रॉफिट आहे तो ॲड करायचा आहे. म्हणून मी इथं लिहिते 26,000 कॅपिटल प्रॉफिट. आणि तिसरा आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट आहे 8,000 आपल्याला ॲड करायचे आहेत. 8,000 टोटल झालं किती बघा? 1 लाख 6 12 13 14 3 1,34,000 हा झाला मायनॉरिटी इंटरेस्ट. देअरफॉर मायनॉरिटी इंटरेस्ट हे कुठे येतं? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येतं. 1,34,000 हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो होईल. त्याच्यानंतरचं जे स्टेटमेंट आहे 6 नंबरचं स्टेटमेंट गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व म्हणूया आपण त्याला. स्टेटमेंट ऑफ गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व. माहिती नाही आपल्याला गुडविल येईल का रिझर्व येईल, कारण ते कॅल्क्युलेशन केल्यानंतरच कळतं आपल्याला. म्हणून आपण इथं काय घेणार आहोत? तर कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड बाय ए लिमिटेड. सर्वात प्रथम घेणार आहोत कॉस्ट ऑफ शेअर्स acquired by A Limited. हे बघा इथं असतं तुमच्या क्वेश्चनमध्ये, क्वेश्चनच्या बॅलन्स शीटला दिलेलं असतं. इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 5 लाख रुपयाला. त्यांनी काय केलं? 5 लाख रुपयाला शेअर्स खरेदी केलेले आहेत. आता बघा त्यांनी ॲक्च्युली आहेत ना शेअर्स किती ॲक्वायर केलेले आहेत? तर आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं होतं की 50,000 शेअर्समधले 40,000 शेअर्स त्यांनी ॲक्वायर केलेत. एक शेअर्स 10 रुपयाचा होता, म्हणजे 40,000 रुपये त्यांनी 4,40,000 इंटू 10 रुपीज द्यायला पाहिजे होते. आपण इथं लिहिणार आहे 40,000 शेअर्स त्यांनी ॲक्वायर केलेले आहेत. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड. कितीला फेस व्हॅल्यू? आता फेस व्हॅल्यू बघा किती शेअर्स त्यांनी बाय केलेले होते तर 40,000. नंबर ऑफ शेअर्स होते 40,000. रुपीज एक शेअर्स होता ₹10 ईच, म्हणजे त्यांनी ॲक्च्युली 4 लाख रुपये द्यायला पाहिजे होते, पण त्यांनी 5 लाख रुपये म्हणजे एक्सिस कॅपिटल पेड केलं. 1 लाख रुपीज जास्त पैसे दिले. एक्सिस अमाऊंट पेड. किती जास्त पैसे दिले? 1 लाख. द्यायला पाहिजे होते 4 लाख, दिले 5 लाख, म्हणजे 1 लाख रुपये त्यांनी एक्स्ट्रा अमाऊंट पेड केलेली आहे. मग आता बघायचं आहे आपण जो कॅपिटल प्रॉफिट झालेला आहे त्यांना. इथं तुम्हाला स्टेटमेंटमध्ये दिसत असेल कॅपिटल प्रॉफिट होता 1,04,000चा. तो आपण गुडविलच्या स्टेटमेंटला आपण लेस करतो. हे गुडविलचं स्टेटमेंट आहे. इथं काय करतो आपण? लेस करतो. म्हणून इथं लिहा लेस कॅपिटल प्रॉफिट.
कॅपिटल प्रॉफिट 1,04,000, 1,04,000. बघा बरं लेस होतंय का? ह्या 1,00,000मधून 1,04,000 लेस होतंय का? नाही होत. मग आपण काय करणार आहे? 1,04,000मधून 1,00,000 मायनस करणार आहोत, रिव्हर्स करणार आहोत. मग डिफरन्स येणार आहे 4,000. मायनस झालं तर गुडविल येतं, मायनस नाही झालं तर कॅपिटल रिझर्व. म्हणून मी ह्याला नाव देणार आहे कॅपिटल रिझर्व. कारण मायनस होत नाही, 1,00,000मधून 1,04,000 मायनस होत नाहीत, म्हणून हा काय आहे? कॅपिटल रिझर्व आहे. 4,00,000 रुपये, गुडविल नाही. आता मग ह्याचं जे पोस्टिंग होणार आहे हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला होणार आहे. हा रिझर्व आहे, कॅपिटल रिझर्व. हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला 4,000 रुपये तुम्ही पोस्ट करायचे आहेत. नेक्स्ट स्टेटमेंट आहे कॅल्क्युलेशन ऑफ अनरिअलाइज्ड प्रॉफिट. अनरिअलाइज्ड प्रॉफिट म्हणजे हे स्टॉकशी रिलेटेड आहे. तर आपण बघूया. त्याने असं सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये की जी स्टॉकची व्हॅल्यू आहे ते 25% ऑन इनवाइस प्राइस सांगितलेलं आहे. म्हणजे जर कॉस्ट प्राइस 100 असेल, इथं लिहिते मी पहिलं, ए लिमिटेड इनवाइस्ड गुड्स टू सी लिमिटेड. फॉर रुपीज, इथं दिलेलं आहे बघा, फॉर रुपीज 30,000. क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे फॉर रुपीज 30,000. 30,000 रुपयाचा गुड्स विकलेला आहे ॲट अ प्रॉफिट. इथलं बघूनच लिहा, ॲट अ प्रॉफिट, ॲट अ प्रॉफिट ऑफ 25% on the invoice price. इनवाइस प्राइसच्या 20%. तर आता इथं बघायचं आहे कॉस्ट प्राइस किती होती. ऑन म्हणजे वर, खरेदीच्या किमतीवर 25% प्रॉफिट, वर म्हणजे प्लस होणार आहे. आणि प्रॉफिट, कॉस्ट प्राइस खरेदीची किंमत, तुम्ही प्रॉफिट घेणार आणि मग विकणार, मग ती असणार आहे सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस 100च पकडायची कारण 25% सांगितलेलं आहे, म्हणजे कॉस्ट प्राइस नेहमी 100च राहील. प्लस 25 म्हणजे सेलिंग प्राइस येणार आहे 125. फॉर्म्युला आहे प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राइस. प्रॉफिट आहे 25, सेलिंग प्राइस आहे 125. 25 1 25, 25 5 1/5, 125 म्हणजे आलं आन्सर त्याचं. 25 1 25, 25 5 1,200, 1/5. 1/5 हा झाला रेशो. 30,000 ही जी अमाऊंट दिलेली आहे ती रुपीज 30,000 इंटू 1/5. 5 6 30, 6,000. आता 6,000 ही जी अमाऊंट आली त्याला त्याचा एचा रेशो जो होता त्या रेशोने मल्टिप्लाय करायचं आहे. 6,000 इंटू 6,000 इंटू तिचा रेशो बघा इथं दिलेला आहे 4/5. 4 डिवाइड बाय 5. 5 1 5, ओरली पण करू शकता. 5 8 पण किती येते बघू, थांबा चुकायला नको. 6,000 इंटू 4 डिवाइड बाय 5, 4,800. इथं ना माझ्याकडून थोडंसं चुकलेलं आहे, सॉरी. कारण इथं लिहिलेलं आहे ऑन इनवाइस प्राइस 25% ऑन इनवाइस प्राइस. तर आपण हे थोडंसं कॅल्क्युलेशन कट करूया आणि पुढं करून देते मी. थोडंसं माझ्याकडून चुकलं. ऑन इनवाइस प्राइस, इनवाइस प्राइस मीन्स सेलिंग प्राइसवर 25%, म्हणजे सेलिंग प्राइस 100 आहे.
तर इथं थोडंसं माझ्याकडून कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे, मी परत करून दाखवते तुम्हाला. कॅल्क्युलेशन ऑफ अनरिअलाइज्ड प्रॉफिट. तर इथं लिहिणार आहे मी, हे सेंटेन्सेस आहे. ए लिमिटेड इनवाइस्ड गुड्स टू सी लिमिटेड for rupees 30,000 at a profit of 25% on the invoice price. on म्हणजे वर, कुणावर तर सेलिंग प्राइसवर. मी चुकून कॉस्ट प्राइस म्हटलं, बट इनवाइस प्राइस म्हणजे सेलिंग प्राइस तुमची 100 असणार आहे, त्याच्यावर हा प्रॉफिट आहे 25%. तर मग बघा इथं जी सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. म्हणजे इथं सेलिंग प्राइस 100 आहे, कारण त्यांनी ऑन लिहिले. इनवाइस प्राइस वर 25%. जेव्हा असं सांगितलं असेल तेव्हा सेलिंग प्राइस तुमची 100 असेल. जर असं लिहिलं असतं ऑन कॉस्ट प्राइस तर तुमची कॉस्ट प्राइस 100 असती. तर इथं लिहिलंय ऑन इनवाइस प्राइस, म्हणून इनवाइस प्राइस 100 आहे आणि 25% प्रॉफिट आहे. तर मग बघा आता कॉस्ट प्राइस किती असेल 100 येण्यासाठी. आपला फॉर्म्युला काय आहे बघा, असा आहे. सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. तर कॉस्ट प्राइस माहिती नाही, सेलिंग प्राइस 100 आहे इज इक्वल टू, इथं आपण त्याला क्वेश्चन मार्क दिला, प्लस प्रॉफिट आहे 25. हा इकडं प्लस आहे, इकडे गेला की मायनस होईल. 100 मायनस 25 इज इक्वल टू कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस येईल 75 रुपीज. तर कॉस्ट प्राइस आहे 75 रुपीज. तर आपला फॉर्म्युला आहे प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राइस. प्रॉफिट आहे 25, सेलिंग प्राइस आहे 100. 25 एके 25, 25 चोक 100, 1/4. हा झाला आपला रेशो. चुकून मी हे मगाशी माझं चुकलेलं होतं, तर थोडं मला माफ करा. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, रुपीज दिलेले आहे, तर रुपीज 30,000 इंटू 1/4. रुपीज 30,000 इंटू 1/4. तर 30,000 डिवाइड बाय 4. अमाऊंट आली 7,500. 7,500. आता आपल्याला काय करायचं आहे, रुपीज 7,500 इंटू एचा रेशिओ. एचा रेशिओ होता 4/5. इथं आपण काढलेला आहे बघा, एचा रेशिओ आहे 4/5. तर इथं घेऊ आपण इंटू 4/5 इंटू 7,500. 7,500 इंटू 4 डिवाइड बाय 5, 6,000. तर हा रुपीज 6,000 हा आहे अनरिअलाइज्ड प्रॉफिट. अनरिअलाइज्ड प्रॉफिट. आता आपण बॅलन्स शीटला हा जो 6,000 रुपये आहे तो स्टॉकमधून लेस करणार आहे, हे लक्षात ठेवा. तर मी इथं लिहून ठेवते. हा कुठं लेस होणार आहे, तर बॅलन्स शीटला, जो बॅलन्स शीटला स्टॉकमधून लेस होणार आहे, स्टॉकमधून तो लेस होणार आहे बॅलन्स शीटला. अजून एका ठिकाणी येणार आहे की जो तुमचा प्रॉफिट अँड लॉसचं जे स्टेटमेंट होणार आहे त्याच्यामधून पण तो लेस होणार आहे. तर स्टेटमेंट नंबर 8. स्टेटमेंट नंबर 8 मध्ये आहे स्टेटमेंट नंबर 8, स्टेटमेंट ऑफ कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. त्याच्यामध्ये पहिला आहे, आता हे ए लिमिटेडचं आहे, ए लिमिटेड, आणि हे पण ए लिमिटेडचं होतं, आणि हे पण ए लिमिटेडचं होतं.
तर पहिला आहे हा आता प्रॉफिट अँड लॉस कोणाचा घ्यायचा आहे, ए लिमिटेडचा घ्यायचा आहे. म्हणून इथं लिहिणार आहे प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस. आता आपल्याला क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. तुम्ही इथं बघू शकता प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस अमाऊंट बघायची आहे 50,000. ही अमाऊंट येणार आहे प्रॉफिट अँड लॉसची आणि ही पण येणार आहे, दोन्ही पण येणार आहेत. मी इथं तारीख लिहिते 1 एप्रिल 2019. किती होता तेव्हा त्यांचा प्रॉफिट 50,000. अजून प्रॉफिट आहे दुसरा प्रॉफिट अँड लॉस. क्रेडिट बॅलन्स आहे 2019 2020. किती आहे बघा 60,000. आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, जो रेव्हेन्यू प्रॉफिट आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट बघा आपण इथं काढलेलं आहे. रेव्हेन्यू प्रॉफिट आहे ए लिमिटेडचा 32,000 आणि आपण दिले बघा कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसमध्ये तो ॲड करायचा आहे. म्हणून आपण इथं काय करणार आहोत, ॲड केलेला आहे 32,000. आणि आत्ताचा जो अनरिअलाइज्ड प्रॉफिट आहे तो आपल्याला लेस करायचा आहे. म्हणून पहिला आपण ह्याचं ॲड करून बघूया किती येत आहे. 2 7 3 9 9 5 14 1,42,000 आणि ह्याच्यातून लेस करायचं आहे. लेस अनरिअलाइज्ड प्रॉफिट. अनरिअलाइज्ड प्रॉफिट बघा इथं आहे अनरिअलाइज्ड प्रॉफिट 6,000. आपल्याला 6,000 लेस करायचे आहेत आणि जी अमाऊंट आली ती आली 1,36,000. 1,36,000 ही जाणार आहे बॅलन्स शीटला तुमच्या. हा प्रॉफिट अँड लॉस आहे ए लिमिटेडचा. म्हणून आपण इथं लिहू बॅलन्स शीटला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हा प्रॉफिट जाणार आहे 1,36,000. आता आपण एक बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. तर मी इथं बॅलन्स शीट ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन आपल्या समोर आहे. इथं क्वेश्चनवरून करायचे आहे. सर्वात प्रथम शेअर कॅपिटल ए, शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलमध्ये काय येणार आहे, इश्यूड अँड सबस्क्राइब्ड कॅपिटल. सबस्क्राइब्ड अँड पेड अप. पेड अप. इक्विटी शेअर्स आहेत. इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. आपल्या इथं बुकमध्ये दाखवलेलं आहे बघा. बुकमध्ये दिलेलं आहे. ए लिमिटेडचे घ्यायचे आहेत, सीचे घ्यायचे नाही कारण सी काय झालेली आहे, सेल झालेली आहे. म्हणून तिचं कॅपिटल 5 लाख रुपये नाही आहे. म्हणून इथं काय करायचं आहे, 10 लाख रुपये कॅपिटल घ्यायचं आहे. 10 लाख रुपीज. 10 लाख रुपये शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर दिलेलं आहे जर्नल रिझर्व एचा घ्यायचा आहे. आपण ए जर्नल रिझर्व घेतलेला नाही. सीचा घ्यायचा नाही कारण तो आपण वर्किंग नोटमध्ये घेतलाय. जर्नल रिझर्व आहे 1 लाख एचा, 1 लाख रुपीज. त्याच्यानंतर आपण आता 7 नंबरचं जे वर्किंग नोट केलेली आहे इथं 8 नंबरची 1,36,000.
बघा विजिबल आहे का, 1,36,000 हा प्रॉफिट अँड लॉस आहे, तो घ्यायचा आहे. नंतर मायनॉरिटी इंटरेस्ट घ्यायचा आहे. तर इथं घेऊ प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस 1,32,000. 1,36,000. त्याच्यानंतर आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. हा एचा होता, हा मायनॉरिटी इंटरेस्ट आहे ते सीचा आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट आपण इथं काढलेला आहे बघा 1,34,000. 1,34,000 आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. म्हणजे हा आहे सीचा प्रॉफिट, हा आहे एचा प्रॉफिट. त्याच्यानंतर तुमच्या बॅलन्स शीटला बघा जर्नल रिझर्व झालं, प्रॉफिट अँड लॉस झाला. आता आहे सन्ड्री क्रेडिटर्स. ए लिमिटेड आणि सी लिमिटेड. ए लिमिटेडचे होते 70,000 आणि याचे होते 50,000. दोघांचे मिळून झाले 1,07,5,12 1,20,000 लेस. हां, आता इथं लेस काय करायचं आहे बघा, इथं लिहिलेलं आहे. आपण सन्ड्री क्रेडिटर्स घेतलेला आहे, तर डेटर्समध्ये इन्क्लूड झालेली व्हॅल्यू बघायची आहे. इथं ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे सन्ड्री डेटर्स ऑफ ए लिमिटेड इन्क्लूड 10,000 ड्यू फ्रॉम सी लिमिटेड. तर लेसला इंटरओईंग कंपनी, इंटर कंपनी ओईंग्स अमाऊंट आहे 10,000. बाहेर येतील 1,10,000. कुठं लिहू, इथंच लिहिते 1,10,000. आता झालं सन्ड्री क्रेडिटर झालं. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल. ए लिमिटेड अँड सी लिमिटेड. ए लिमिटेडची व्हॅल्यू आहे 10,000 आणि बी लिमिटेडची आहे 5,000. टोटल झाली 15,000. इथं पण तसंच करायचं आहे. लेस इंटर कंपनी ओईंग्स. इथं सांगितलेलं आहे 3,000 बघा, इथं लिहिलं आहे बिल्स रिसिवेबल ऑफ ए लिमिटेड इन्क्लूड 3,000 ॲक्सेप्टेड बाय सी लिमिटेड. अमाऊंट आहे 3,000. 15 मधून 3 गेले 12,000, 12,000. तर हे झालं आपलं. त्याच्यानंतर बघा ही लायबिलिटी साईड आपली संपलेली आहे. आता आपल्याला ॲसेटला जायचं आहे. ॲसेटला आहे पहिलं. आता बघा हां, एक राहिलं, 1 मिनिट. आत्ता काय आपलं झालेलं आहे, आपल्या क्वेश्चनमध्ये गुडविलची व्हॅल्यू आलेली नाही, तर कॅपिटल रिझर्व आला आहे हा 4,000. हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला शो होणार आहे 4,000. आपण त्याला होणार आहे कॅपिटल रिझर्व. खरं ॲक्च्युली वरच यायला पाहिजे होता कॅपिटल रिझर्व 4,000. त्याच्यानंतर आपल्याला आता ॲसेटला जायचं आहे. ॲसेटला बघा काय दिलेलं आहे, लँड अँड बिल्डिंग. गुडविल येतं, पण आता गुडविल नव्हतं, कॅपिटल रिझर्व होता म्हणून लायबिलिटीला ठेवला लँड अँड बिल्डिंग. ए लिमिटेड, सी लिमिटेड. 2 लाख ए लिमिटेडचे होते 2 लाख, 1,50,000. टोटल आलं 3,50,000. त्याच्यानंतर आहे मशिनरी ए लिमिटेड 3 लाख, बी लिमिटेड सी लिमिटेड 3 लाख. टोटल झाली 6 लाख.
त्याच्यानंतर आहे स्टॉकला ॲडजस्टमेंट आहे. अनरिअलाइज प्रॉफिट आपल्याला लेस करायचं आहे. त्याला ए लिमिटेड 75,000, बी लिमिटेड आहे सी लिमिटेड 50,000, 1,25,000 लेस अनरिअलाइज्ड प्रॉफिट. अनरिअलाइज्ड प्रॉफिट. आता अनरिअलाइज्ड प्रॉफिट बघा इथं काढलेला आहे 6,000 रुपीज आहे. तर हा जो 6,000 रुपये अनरिअलाइज्ड प्रॉफिट आहे तो आपल्याला काय करायचा आहे, लेस करायचा आहे. म्हणून आपण इथून 6,000 रुपये लेस केले. बाहेर किती येत आहेत बघा, बाहेर येईल 1,19,000, 1,19,000, 1,19,000 हा झाला स्टॉकच्या पुढचे जे नाव आहे सन्ड्री डेटर्स. आपण स्टार केलेला आहे सन्ड्री डेटर्स. ए लिमिटेडची व्हॅल्यू आहे 50,000, सी लिमिटेड 60,000, 1,10,000 लेस इंटर कंपनी ओइंग लेस बघा इथं डेटर्समध्ये इन्क्लूड झालेले आहेत 10,000 म्हणून मी इथं 10,000 लेस केले. 1,00,000 रुपये बाहेर आले. 1,00,000 रुपीज हे तर क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे, तुम्हाला विजिबल असेल. त्याच्यानंतर डेटर्स नंतर इन्व्हेस्टमेंट घ्यायची नाही. बिल्स रिसिवेबल ए लिमिटेड सी लिमिटेड. ए लिमिटेडचे बिल्स रिसिवेबल आहे 10,000 and 5,000. 10,000 प्लस 5,000 टोटल झाले 15,000 लेस इंटर कंपनी ओइंग्स. बघा इथं आपण बिल्स पेएबलमध्ये किती मायनस केलेले होते, 3,000 मायनस केले होते. इथं पण 3,000च मायनस करा. अमाऊंट येणार आहे 12,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे कॅश ॲट बँक. ए लिमिटेड अँड सी लिमिटेड. ए लिमिटेडची व्हॅल्यू आहे 1,55,000, सी लिमिटेडची आहे 1,60,000. दोघांचे टोटल 5,11 3,15,000. त्याची टोटल करायची आहे. त्याच्यापूर्वी मी फक्त एकदा बॅलन्स शीट चेक करून घेते बरोबर आहेत का मग, आणि टोटल करते म्हणजे आपला वेळ जाणार नाही. अमाऊंट बरोबर आहे 14,96,000. 14,96,000. इथं चेक करते 10,04,000, 1,36,000, 1,10,000, 1,00,000 बरोबर आहे 34,000. तर इथे 14,96,000. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.